अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नागरिकांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच संवेदनशीलतेने सोडवा, महसूल संहितेचे तंतोतंत पालन करा आणि जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्राप्त अधिकारांचा प्रभावी वापर करा, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल मुद्रांक शुल्क व भूमी अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीपूर्वी त्यांनी स्वतः नागरिकांकडून 750हून अधिक निवेदने स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधला। या निवेदनाच्या 3 महिन्यात निपटारा करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले। या प्रसंगी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना 7E व 12E, पूरग्रस्तांना भूखंड, हेरे सरंजाम 7/12 आणि कृत्रिम वाळू उत्पादकांना हेतुपत्राचे वाटप करण्यात आले। तसेच जमीन महसूल संहितेच्या कलम 155 अंतर्गत चुका आढळल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देऊन हेतुपुरस्सर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा मंत्री बावनकुळे यांनी दिला। प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी दैनंदिन वेळ राखीव ठेवण्याचे सूचित केले। या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।